परिमळ गेली या ओस फुल देठी आयुष्य शेवटी देह तैसा घडोघडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश महायोग पिटे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय धातु मुनींद्रे समागत तिष्ठन्तमा आनंदकंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंग करू प्रथम नमन नमन पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम नमन नमन पांडुरंग करू पांडुरंग पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जयाजी संशय वेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशो सकल मते प्रकाशो म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी जयाचे केलिया स्मरण होये सकल विद्येचे अधिकरण ते चिवंदु श्री चरण श्री स्वामीचे ते नमस्कारून आता विठाला परिमळ गेलिया ओस फुल देठी आयुष्या शेवटी देह तैसा घडोघडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी संत श्रेष्ठ एकनाथ महाराज यांचा हरिपाठ प्रकरणातील हा अभंग आहे. संत श्रेष्ठ डबल नको भाऊ देव आवाज डबल येतो विठाला असा सहज आवाज ठेव विको बिको काहीच देऊ नको असा एकनाथजी महाराज तुम्हा आम्हाला उपदेश करून सांगतात. बरेच संत या मृत्यू लोकामध्ये आले कशा करता उपदेश देण्याकरता. उपदेश का करावा कोणाला करावा. उपदेश हा फक्त माणसांना केला जातो जनावरांना नाही. इतर योनीच्या ठाई हा विचारूच नाही. इतर योनीत मात्र हा विचार नाही आणि म्हणून मनुष्य प्राणी मात्रांना उपदेश करून सांगतात का बाबा रे जसं फुलामध्ये सुगंध आहे जोपर्यंत फुलामध्ये सुगंध आहे तोपर्यंत त्या फुलाला किंमत आहे. पण एकदा का तो फुलामधला सुगंध मकरंद निघून गेला का त्या फुलाला काही एक किंमत उरत नाही. नाथराया तेच तुम्हा आम्हाला सांगतात. परिमळ गेली या ओस फुल देठी आणि आयुष्या शेवटी देह तैसा. परिमळ म्हणजे सुगंध. तुमच्या आमच्या या देहरूपी या फुलामध्ये जोपर्यंत चैतन्य रूपी आत्मतत्व सुगंध रूपाने आहे तोपर्यंत या देहाला किंमत आहे. यदा कदाचित हा सुगंध रूपी परमात्मा निघून गेला या देहरूपी फुलामधून मग मात्र आयुष्या शेवटी देह तैसा.
मग हा देह जाणारच आहे. जोपर्यंत आत्मा आहे तोपर्यंत याला किंमत आहे. का तर याला वाट बघू राहिलेला आहे कोण? तो काळ म्हणजे यमाजी पंत. घडोघडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. तो काळ वाट बघून राहिला, याला किती अवकाश, किती वेळ आहे, याचं आयुष्य किती आहे, आणि म्हणून तो वाट बघतोय. आणि म्हणून संत श्रेष्ठ एकनाथ महाराज सांगतात का बाबा, हाची अनुताप घेऊन सावध, करी काही बोध अरे मना. हा अनुताप घेतल्या पाहिजे. का? जोपर्यंत आयुष्य आहे, जोपर्यंत श्वास आहे, तोपर्यंतच या नर देहाला किंमत आहे, नाहीतर याची मात्र मातीच होते. आणि म्हणून कळकळीने विनंती करून आणि उपदेश करून नाथ बाबा सांगतात का बाबा, असा एकच राजा होऊन गेला, त्यांनी पश्चाताप केला का अरे बापरे, आपलं एवढं आयुष्य निघून गेलं. पण अयोध्येमध्ये रामाच्या अगोदर जे राजे झाले त्यांचं नाव खटवांग राजा, त्यांना अनुताप झाला आणि आपलं आयुष्य मात्र 1 तास होतं एवढं नुसतं कळालं. पण त्या भगवान परमात्म्याची त्यांनी प्राप्ती करून घेतली. 1 तास उरला खटवांग रायाशी, भाग्यदशा कैची प्राप्त झाली. आणि म्हणून ती भाग्य त्यांनी मात्र प्राप्त करून घेतलं. मग असा जो भगवान परमात्मा आहे तो कोणाला सापडतो? सापडला हरी तयाला साधनी, आणि एका जनार्दनी हरी बोला विठाला विठाला. संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांनी उपदेश करून सांगितला, नव्हे नव्हे उपदेश कोणाला करावा, का करावा, केल्या पाहिजे का, जर केलं नाही तर काय होईल, असे 2-3 फक्त प्रसंग मांडतो. उपदेश कोणाला करावा? जसं शास्त्रकार किंवा सुभाषितारकार म्हणतात, उपदेशो हि मूर्खानाम प्रकोपायन शांतये, पयपानम भुजंगानम केवलम विश्ववर्धनम. उपदेश कोणाला केल्या पाहिजे? जसं सर्पाला दूध पाजलं, दुधाचं विशेष होतंय, सर्पा दुग्ध पान करू नये. मूर्ख असेल त्याला उपदेश करू नये, काही फायदाच होत नाही, मग उपदेश करून काय करावं? एखाद्या गावामध्ये दोघांचं जर भांडण चालू आहे, तिसरा जर त्याला सोडवण्याकरता गेला, आपल्या माणसांची रीत सांगतो, जर समजा सोडवाय गेला ते दोघं याच्यावर उलटतात, ए बाबा असं करू नये. मग तो सांगतो, तुला काय गरज आहे, आमचं दोघांचं आम्ही बघून घेऊ. म्हणून मूर्खाला सुद्धा उपदेश करू नये, नाही का? क्रोधी जो रागीट आहे त्याला उपदेश करू नये. नाथ बाबांचंच प्रमाण आहे, क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैचा, व्यर्थ बोली वाचा शिनवू नये, व्यर्थ बोली वाचा शिनवू नये, क्रोधी अविश्वासी व्यर्थ आपुली वाचा शिनवू नये, क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैचा. व्यर्थ आपुली वाचा शिनवू नये, नाथ बाबांचंच प्रमाण आहे. जो क्रोधी आहे, ज्याचा विश्वास नाही, त्याला सुद्धा उपदेश करण्यात नाही का काही अर्थ नाही, म्हणून त्याला उपदेश करू नये. उपदेश कोणाला करायला पाहिजे? जसा एक मनुष्य होता, त्या गावामध्ये त्या माणसाला कोणी म्हटला, काय रे मूर्खा, तुम्हाला बर का, तो गावातला सगळे मूर्ख सांगाय, तो वैतागला. गावाच्या बाहेर त्यांनी मात्र आपलं घर बांधलं. जो कोणी लहान मोठा सर्व त्याला मूर्खच सांगायचं, त्याला मूर्खच नावच पडलं, मूर्ख. वैतागला गडी. काय झालं, आता आपल्याला या ठिकाणी राहायचं नाही, तालुका आऊट, तालुक्याच्या बाहेर म्हणे मी आता जातो, जिकडे तिकडे म्हणे मला नुसते मूर्ख सांगतात. गेला दुसऱ्या गावाला. जाता जाता त्याला एक तहान लागली, तहान लागली, कासावीस झाला.
त्यावेळेस तिथे एक झिरा होता, झिरा. त्या झिऱ्यामध्ये जाऊन ते पाणी प्यायचं. काही बाया महिला मंडळ पाणी घेण्याकरता त्या ठिकाणी गेलेल्या होत्या, बराचसा जमाव. आणि हा जी झिऱ्याची वाट होती त्या पाण्यातून आणि झपाझप चालायला लागला. पाणी गडूळ झालं. तिथे गेल्यानंतर तो पाणी प्यायला लागला. तेवढ्यात बायका काय म्हणायला लागल्या, अरे का रे मूर्खा, तुला काही कळतं का? मी म्हणे दुसऱ्या तालुक्यातला, ह्या गावात आलो, यांनी कसं काय ओळखलं मी मूर्ख आहे म्हणून? महिला मंडळींना सांगितलं, बायांनो तुम्हाला माझं नाव कसं काय माहीत? म्हणे का, तर मला तिकडं सुद्धा मूर्खच म्हणायची. तुम्हाला कसं काय कळलं? अरे बाबा तुझी वागणीच तशी आहे, तू वागतोच तसा म्हणून तुला मूर्ख म्हणतात. मग त्याला तरी उपदेश काय करून फायदा? विठ्ठला विठ्ठल. आणि म्हणून मूर्खाला उपदेश करू नये, अविश्वासी आहे त्याला उपदेश करू नये, क्रोधी आहे त्याला उपदेश करू नये. पण बऱ्याच संतांनी मात्र या समाजाला उपदेश करून सांगितलं का बाबा तुम्ही आम्ही मनुष्य आहोत. मनुष्य प्राणी मात्रालाच उपदेश केलेला आहे. का उपदेश केलं? पहिलं कारण हा मनुष्य आहे. मनुष्य म्हणजे नुसता मानव नाही, 184चा सार मानव देवाचा अवतार. मनुष्य हा सर्वात श्रेष्ठ प्राणी आहे नाही का, म्हणून उपदेश केला पाहिजे. बाहुले मनुष्य देही निज ज्ञान घातले पाही. का बाबा मनुष्य हा सर्वात श्रेष्ठ प्राणी आहे. कशावरून म्हणाल तर हा जो मनुष्य देह आहे, देव सुद्धा याची इच्छा करतात का मला सुद्धा मनुष्य योनीत मध्ये गेल्या पाहिजे. स्वर्गीचे अमर इच्छितात देवा, स्वर्गीचे अमर, स्वर्गीचे अमर इच्छितात देवा, स्वर्गीचे अमर इच्छितात देवा, स्वर्गीचे स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्माम्हा. स्वर्गातले देव सुद्धा मनुष्याची या योनीची इच्छा करतात. या प्रमाणावरून असं सिद्ध होतं का मनुष्य हा सर्वात श्रेष्ठ प्राणी आहे. म्हणून मनुष्य हा सगळ्यात श्रेष्ठ प्राणी आहे. देव सुद्धा याची इच्छा करतात. महाराज काय म्हणतात, इह लोकीचा हा देह, इह लोकीचा देह, इह लोकीचा देह, इह लोकीचा देह, देव इच्छिताती पाये, देव इच्छिताती पाये, इच्छिताती पाये. आम्ही जन्मा आलो, आम्ही जन्मा आलो, देव इच्छिताती पाये, देव इच्छिताती पाये, इच्छिताती पाये. आम्ही जन्मा आलो, आम्ही जन्मा इह लोकीचा हा देह देव इच्छिताती पाहे. देव सुद्धा या मनुष्याची इच्छा करतात.
आणि म्हणून हा सर्वात श्रेष्ठ प्राणी त्या भगवान परमात्म्याने निर्माण केला. पाहुणी मनुष्य देहासी सुख झाले भगवंतासी, अधिकार ब्रह्मज्ञानासी येणे शरीरे मत प्राप्ती. भगवान परमात्मा उद्धवाला सांगतात का बाबा मनुष्य हा सर्वात श्रेष्ठ प्राणी आहे. काही गोष्टी 3 प्रकारच्या दुर्लभ सांगितलेल्या आहेत. दुर्लभ मनुष्य देहो देहिनाम क्षणभंगुरः, तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम. व्याघ्रशियाचे दूध जोडे चंद्रामृत हाता चढे, परी हरिप्रियाची भेटी नातुडे, ते दुर्लभ भागी गाडे मनुष्या. नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. दुर्लभ मनुष्य देव, मनुष्य देह हा सगळ्यात दुर्लभ आहे. 3 प्रकारच्या गोष्टी दुर्लभ सांगितलेल्या आहे. मनुष्यत्वम, मुमुक्षत्वम, महापुरुष संश्रया. विठ्ठला मनुष्य देह मिळणं सहजासहजी शक्यच नाही, दुर्लभ म्हणतात. कसं? पुण्य जास्त केलं तर स्वर्गातील देवादिकांची शरीरे प्राप्त होतात. पाप झालं तर त्याला नरक योनीमध्ये जावं लागतं. किडे जंतू व पशु पक्ष्यादिक ज्या योनी आहेत त्या प्राप्त होतात. मग मनुष्य देह कसा प्राप्त होतो? पाप पुण्य समान समी, तैज पाविजे हे कर्मभूमी. नाथ बाबा भागवतामध्ये वर्णन करतात, पाप आणि पुण्य समान समान झाल्यानंतर मनुष्य योनीची प्राप्ती होते. पण मनुष्य योनी प्राप्त झाल्यानंतर भगवान परमात्म्याला सुद्धा आनंद झाला. पाहुनी मनुष्य देहासी सुख झाले भगवंतासी, अधिकार ब्रह्मज्ञानासी येणे शरीरे मत प्राप्ती. आणि म्हणून मनुष्य हा सर्वात श्रेष्ठ प्राणी आहे. आणि नर देह मात्र पुन्हा पुन्हा परत मिळत नाही. काही गोष्टी अतिशयासाने कष्टाने प्रयत्नाने प्राप्त होतात. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही, यत सर्व पुनर्लभ्यम न शरीरम पुन्हा पुन्हा. मित्र पुन्हा प्राप्त होतील, वित्त म्हणजे पैसा पुन्हा पुन्हा प्राप्त होतील, नाही का? जमीन पुन्हा घेता येईल, बायको पुन्हा प्राप्त होईल, पण न शरीरम पुन्हा पुन्हा. शरीर मात्र परत परत मिळत नाही. म्हणून साधू संत आले आणि तुम्हा मला उपदेश करायला सुरुवात झाली का बाबा. नाथराया सुद्धा या मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर सांगतात का मनुष्य देह हा सर्वात श्रेष्ठ प्राणी आहे. पुन्हा पुन्हा हा मनुष्य जन्म मिळू शकत नाही. तुम्हा आम्हाला मिळाला, मिळाला का नाही? तुम्हा आम्हाला मनुष्य देह मिळाला. मग तुम्ही आम्ही आता काय केल्या पाहिजे? का मनुष्य देहाची सार्थकता कशामध्ये आहे? आणि म्हणून सर्व साधू संतांनी या समाजाला उपदेश करायला सुरुवात केली. विठाला विठाला उपदेश करायला सुरुवात केली का बाबा रे. मनुष्य देह सहजासहजी प्राप्त होणं शक्य नाही. काही गोष्टी पुन्हा पुन्हा मिळतात. व्याघ्र सिंहाचे दूध जोडे चंद्रामृत हाता चढे, परी हरिप्रियाची भेटी नातुडे, ते दुर्लभ भाग्य गाढे मनुष्या. वाघ सिंहाचं दूध मिळेल, त्याची प्राप्ती करता येईल, पण मनुष्य देह मात्र मिळणं शक्य नाही. संतांचा सहवास, संतांची भेट होणं दुर्लभ आहे. मनुष्य देह मिळणं दुर्लभ आहे. मोक्षाची इच्छा होणं हे सुद्धा दुर्लभ. ह्या 3 गोष्टी दुर्लभ आहेत. चंद्रामृत सुख सेवे वेग, रवी असता दाता धरवेग, पाया हेरा सागर तरवेग, परी त्या साधूची भेट न होईल, ऐसे कैसे
दुर्लभ गोष्टी सांगितलेल्या आहेत. काय सांगितलं? रवी अचता जाता धरवेल, चंद्रामृत सुखे शेववेल, बाह्या हेळा सागर तरवेल, ऐशे कैशियाने भेटती ते साधू. नाही का? कसं काय भेटतील? हे दुर्लभ आहे, दुर्लभ. आणि म्हणून तुम्हा आम्हाला मात्र मनुष्य देहाची प्राप्ती झाली. कशी झाली? हा जीव मात्र अनंत आहे, त्याला मृत्यू येत नाही. भगवान परमात्म्या अर्जुनाला उपदेश करताना सांगतात का, बाबा अर्जुना, जीव हा शिव स्वरूप आहे, त्याला मात्र मृत्यू नाही. आत्म्याचं चिंतन करीत असताना भगवान परमात्मा सांगतात, नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेद्यान्त्यपो न शोषयति मारुतः न जायते म्रियते वा कदाचिन् नायं भूत्वा भवितवान् भूयः अजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. तो येत नाही, जात नाही, त्याला मृत्यू नाही. नाही का? देश काल वस्तू, नाही का, परिच्छेद, हे तिन्ही प्रकारचे दोष त्याला नाही. असं हे तुमचं आमचं शिव तत्व आहे. पण तोच शिव मात्र जीवदशेला प्राप्त झाला आणि अनंत योनीमध्ये जन्माला आला, भटकाय लागला. विठ्ठला विठ्ठला.